पीएम किसान आणि नमो किसान योजना दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी या दिवशी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। दर 4 महिन्यांच्या अंतराने 2,000 रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। जानेवारी महिन्यात बातमी आली होती की पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रोख रकमेचे प्रमाण वार्षिक 6,000 रुपयांवरून 8,000 पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे। असं केल्यास 22,000 कोटी रुपये अतिरिक्त लागतील असं बातम्यांमधून छापून आलं होतं। तर आता ऑक्टोबर 2023 मध्ये बातमी आली की 5 राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे आणि या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांवर फोकस ठेवून पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकार करू शकते। त्यासाठी पीएम किसानच्या निधीत वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव याच महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत आणला जाईल। या बातमीत असंही म्हटलं आहे की पीएम किसानची एकूण लाभार्थ्यांसाठी संख्या ही 11 कोटीहून 8.51 कोटींवर आली आहे। म्हणजे 2.5 कोटी लाभार्थी कमी झाल्याने योजनेच्या निधीत 2,000 रुपये वाढवले, जरी केंद्राकडून दिले जाणारी एकूण रक्कम वाढणार नाही। जानेवारी महिन्यात बातमी आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात लोकसभेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याविषयी माहिती दिली होती। महागाई व इतर कारणामुळे किसान सन्मान निधीच्या रकमेत वाढ होण्याचा प्रस्ताव आहे का, असा प्रश्न होतो। देशात 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची वोट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची तयारीत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकार आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा आणि 17वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार करत आहे। तसेच या हप्त्यांची रक्कम देखील वाढवण्याची शक्यता आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। हे पैसे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात। आता मोदी सरकार या हप्त्यांमध्ये रक्कम वाढवून 8,000 ते 9,000 रुपये करण्याचा विचार करत आहे।